प्रभूची स्तुती असो. तुम्हाला असं वाटतं का, की पूर्ण दिवसामध्ये असं खूप जास्त तुम्हाला तणाव आणि स्ट्रेस येतोय आणि लेंथ म्हणजे 40चा हा उपवास काळ चालू झालाय, तरी तुम्हाला असं वाटतंय, की तुम्हाला उपवास करणं किंवा दानधर्म करणं किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या करणं खूप कठीण होतंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप मोटिव्हेशन देणार आहे आणि खूप एन्करेजमेंट आणि प्रोत्साहन देणार आहे. तर सगळ्यात पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे, की आजकाल काय होतंय ते. आजकालचं जनरेशन जे आहे ना, ते फक्त म्हणजे असं असतं ना, की त्याच्यामध्ये ना संयम नावाचा प्रकार नाही आहे. सेल्फ कंट्रोल हा व्हर्च्यू खूप आउटडेटेड झाला आहे. आणि हे का आहे? कारण काय होतं, आपल्याला कोणतेही थॉट्स, कोणतेही विचार मनात आले, काहीही आपल्याला शोधायचं आहे, तर आपण लगेच Google करतो, लगेच सर्च मारतो. जर का आपल्याला कसली खाण्याची इच्छा झाली, तर आपण पटकन Zomato किंवा Swiggyवर ऑर्डर करू शकतो. म्हणजे काय, की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे नक्की काय? तर आपल्याला ना लवकरात लवकर ना आपल्या मनामध्ये जो विचार आलाय किंवा आपल्याला जे काही इच्छा निर्माण झाली, त्याच्यावर पटकन आपण इम्पल्सिव्हली ॲक्ट करतो. आणि ते कसं होतं त्याच्यामुळे आपलं जे माइंड आहे, की आपलं मन आहे ना, त्याला आपण अशी ट्रेनिंग दिली आहे, की तुला विचार आला किंवा तुला अशी इच्छा, आकांक्षा आली, की पटकन तू त्याच्यावर काहीतरी ॲक्ट कर. मग तू ते बरोबर आहे की वाईट आहे, एवढं तो प्रोसेसिंग करत नाही आणि आपल्या मनाला किंवा आपल्या माइंडला आता ही सवय झाली आहे आणि म्हणून या गुलामीतून निघणं गरजेचं आहे आणि या गुलामीतून जर का आपण निघालो नाही, तर खूप डेंजरस असू शकतं. का? कारण का आपण आहे ना बरोबर काय आहे आणि वाईट काय आहे याचं प्रोसेसिंग आपलं मन करतच नाहीये. त्याच्या पहिलेच आपण त्याला सवय लावली आहे, की तू काय बघतोय, तू काय ऐकतोय, तू जे काही तुझ्या सबकॉन्शियस किंवा कॉन्शियस माइंडमध्ये होते, तू पटकन ॲक्शन घे. आणि मग अशा करून बऱ्याच लोकांकडून बरेच पाप घडतायत आणि त्यांना समजतच नाहीये त्यांना या प्रकारे व्यसन किंवा ॲडिक्शन का लागलं आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहेत, की खूप जास्त आपण इंटरनेटवर ज्यांना पाहतो म्हणजे कंटिन्यू बघतो किंवा सोशल मीडियावर, WhatsAppवर कुणाचे स्टेटस पाहतो. तर लगेच आपण त्याला ना एक परमेश्वराचा दर्जा देतो, आयडलाइज करायला लागतो आणि लगेच आपल्याला फीलिंग्स येणं किंवा कुणासाठी इन्फॅक्च्युएशन होणं, हे एवढं नॉर्मल झालं आहे, की कुणालाही कुणासाठी पटकन असे फीलिंग्स निर्माण होतात. खूप जास्त असं वाटायला लागतं, की ते प्रेमात गेले आहे आणि नंतर मग असं वाटतं, की अरे बापरे! हे काय आहे? लगेच थोड्या दिवसांनी सगळं जेव्हा आपल्याला बुद्धी येते, सेन्स येतो, तेव्हा समजतं, की अरे हे बरोबर नाही आहे. आणि हे का होतंय? कारण आपलं मन आहे ना, आपलं माइंड जे आहे, ते कोविड नंतर आयसोलेशनमधून निघतंय आणि त्याची हीलिंग होते आणि ती हीलिंगमुळे आपलं माइंड आता एवढं स्ट्राँग नाही राहिलंय, ते वीक झालं आहे. आणि मेंटल हेल्थ जर का आपली चांगली नसेल, तर आपल्या मनामध्ये काहीही विचार आले, त्याच्यावर आपण ॲक्शन घेतोय आणि आपल्याला समजत पण नाही. याचं एक उदाहरण देते. तर आता मध्यंतरी असं झालं, की मी काहीतरी बोलत होती आणि माझ्यासोबत एक असे पर्सन होते, व्यक्ती होते. त्यांना ते आपल्या कामात बिझी होते फोनमध्ये. पण जेव्हा त्यांनी ऐकलं मी काय बोलते, तर त्यांच्या मनी-ध्यानी पण नाही ते मी जे बोललेले शब्द आहे रिपीट करत होते. आणि त्यांचं खरं मध्ये लक्ष फुल मोबाईलमध्ये होतं आणि त्यांना हे ठाऊक पण नव्हतं, की ते रिपीट करतायत, मी जो शब्द बोलते तो. त्याच्याने मला पटकन जाणवलं, की सगळ्यांची मानसिक स्थिती खूप वाईट झाली आहे. मग आता काय केलं पाहिजे? परमेश्वराचं वचन काय आहे? तर खूप सिंपल आहे. आपल्याला ना पेनन्स करणं किंवा प्रायश्चित करणं बिलकुल आवडत नाही. कारण त्याच्यामुळे असं वाटतं, की आता पनिशमेंट आहे, की कसं आपण फोनला 1 तास दूर ठेवायचा किंवा रात्रीचा फोनचा वापर कमी करूया हे म्हणजे असं वाटतं, की आपण स्वतःला ना पनिश करतोय. पण हे बरोबर नाही आहे. पेनन्स किंवा प्रायश्चित करणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं झालं आहे. कारण का आपल्याला आपल्या मनाला अशी ट्रेनिंग द्यायची आहे, की तू विचार कर, तू कंट्रोल कर. तुझी इच्छा झाली तरी तू थांब. जर का ही गोष्ट बरोबर आहे, वाईट आहे, पहिलं काहीतरी विचार कर. नाहीतर ॲक्शन घेतल्यानंतर परत काही करता येणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण जेव्हा योहान बॅप्टिस्ट म्हणजे जॉन द बॅप्टिस्टची लाईफ बघतो, तो अरण्यात होता आणि खूप साधारण जेवण जेवत होता. लोकस्ट, वाईल्ड हनी हे खात होता तो. आणि हे तो का करत होता? कारण देवाचं कार्य करण्यासाठी आपल्याला ना खूप जास्त अब्स्टेनिंग करावं लागतं. ॲब्स्टिनन्स करावं लागतं. फक्त ते केल्याशिवाय पेनन्स किंवा प्रायश्चित केल्याशिवाय आपल्याला
कृपा आणि पवित्र आत्माची अनॉइंटिंग मिळणार नाही. म्हणून या लेंटमध्ये आपल्याला पेनेन्स करणं अत्यंत गरजेचं आहे. खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपल्याला जो आपला इगो आहे त्याला आपण फीड करत चाललोय, की हो एवढे लोकं मला प्रेम करतात, एवढे लोकं मला अटेन्शन देतात, एवढे लोकं माझ्या पाठी आहे. हे सगळं आपल्याला बबल तोडायचं आहे आणि रिअल वर्ल्डमध्ये राहायचं आहे. रिअल वर्ल्डमध्ये काय चाललं आहे हे आपल्या मनी ध्यानी जे की तेव्हाच येणार, जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे आपलं जीवन व्यतीत करायचा प्रयत्न करणार. म्हणून लूक अध्याय 14 वचन 26 पासून लिहिलं आहे, "जर कोणी माझ्याकडे येईन, पण आपल्या बाप, आई, बायको, मुलं, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवनाचा द्वेष करणार नाही, तर त्याला माझं शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःच्या वधस्तंभ घेऊन माझ्या पाठी येणार नाही, त्याला माझं शिष्य होता येत नाही." याचा अर्थ असा नाही, की आपल्याला सगळ्यांचा द्वेष करायचा आहे. याचा अर्थ असा आहे, की परमेश्वराच्या वर आपल्याला कुणाला स्थान नाही द्यायचं आहे आणि कुणाला आपल्याला आराधना नाही करायची आहे. कारण आपण काय बघतो, की आपल्याला कॉन्स्टंटली आपल्याला पाहिजे, की कोणीतरी आपल्याला अप्रूव्ह करावं किंवा कोणीतरी आपलं चांगलं बनावं. पण आपल्याला ही आराधनाची का गरज आहे? आराधना ऑल वर्शिप बिलॉन्ग्स टू गॉड अलोन. फक्त देवाला आराधना करायला परमेश्वराने, येशूने आपल्याला सांगितलं आहे. आणि जर का त्यांना आराधना करणं म्हणजे त्यांना पहिलं स्थान देणं हेच आपल्या उपवास काळाचा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट डिसिजन असला पाहिजे. त्याच्यानंतरच आपले सगळे प्रॅक्टिसेस मीनिंगफुल होतील. त्यासोबत आपण हे बघू शकतो, की हे कॉन्स्टंटली जे आपल्याला इन्फॅक्च्युएशन्स होतायत, याच्यामुळे ना आपल्याला असं वाटतं, की आपल्याला सगळ्यांसाठी राहिलं पाहिजे अवेलेबल आणि जर का आपण नसू, तर मग आपल्याला खूप जास्त गिल्ट येणार आणि आपल्याला असं वाटणार, की अरे म्हणजे मी या व्यक्तीसाठी नव्हतो, हिच्यासाठी नव्हतो. पण आपल्याला आपली प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये राइट बाउंडरीज सेट करणं गरजेचं आहे आणि गार्ड युअर हार्ट अँड माइंड म्हणजे आपल्याला परमेश्वरामध्ये आपलं मन आणि हृदयमध्ये काय चाललंय, काय नाही चाललंय त्याचं पण नीट लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला कमी स्ट्रेस आणि कमी गिल्ट मध्ये राहावं लागेल आणि त्याच प्रकारे प्रार्थना करणं, चांगली कामं करणं आणि पश्चाताप, पेनिन्स करणं, प्रायश्चित करणं, गुड वर्क्स करणं आणि हे सगळं जे आपण आता करणार आहोत, इव्हन आपल्या मोबाईलचा कमी वापर करून म्हणजे राईट ठिकाणी वापर करून कंटिन्यू वापर केल्यामुळे आपलं माइंड वीक होतंय आणि हे सगळं आपण जर का केलं, तर मग आपला जो इगो आहे तो इगो कंट्रोलमध्ये राहणार. आपल्याला प्राईड सिन ऑफ प्राईडमधून आपल्याला पुअर इन स्पिरिट म्हणजे आत्म्याने दीन राहायचं आहे. म्हणजे परमेश्वर आपल्या आयुष्यात कार्य करतील आणि आपण जास्त त्यांच्यावर अवलंबून राहू स्वतः किंवा गोष्टींवर पेक्षा. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.